लग्न तुटलं म्हणून नातं फेल झालं असं नेहमीच होत नसतं. मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे डिक्लेअर केले की ते आता सेपरेट होत आहेत, ते घटस्फोट घेत आहेत. आणि त्याच्यावरती बऱ्याच सामान्य नागरिकांच्या कमेंट होत्या की या सेलिब्रिटी लोकांनी लग्नांचा खेळ मांडून ठेवला, लग्न म्हणजे ह्यांना मजाक वाटतो, किंमत उरली नाही. मला एक गोष्ट सांगायची आहे की लग्न फक्त 7 फेऱ्यांनी टिकत नाही, त्याच्यामध्ये प्रेम असावं लागतं, विश्वास असावा लागतो, इमोशनल भावनिक बॉन्डिंग असावी लागते. जेव्हा हेच संपायला लागतं तेव्हा रोजची भांडणं, एकमेकांना कटुता घरातल्या लेकरांवरती पण परिणाम करते. तेव्हा फक्त लोक काय म्हणतील म्हणूनच एकत्र राहणे हा पर्याय नसतो. कधी कधी सगळ्यात कठीण आणि परिपक्व पर्याय म्हणजे रिस्पेक्टफुली वेगळं होणं. पण आजूबाजूला बघतोय डोमेस्टिक व्हायलन्स, एकमेकावरती अन्याय, अत्याचार, छळ, न्यूज येतात ह्यानी ह्याला मारलं, बायकोनी ह्याला मारलं, नवऱ्यानी ह्याला मारलं. हे असं होण्यापेक्षा रिस्पेक्टफुली एकमेकांचा आदर करत वेगळं झालेलं बरं. आय नो की आपण सामान्य वर्गातले लोक आहोत, आपल्याला कळायला समजायला हे खूप अवघड आहे, पण एक जीवन खूप मोठं आहे आणि एकमेकांचा आदर करत रिस्पेक्टफुली वेगळं होणे हे काही चुकीचा निर्णय नाही. त्यांना एक मुलगी आहे जिजा, आणि त्यांनी दोघांनी मिळून तिच्या संगोपनाचा निर्णय घेतला आहे. पालक वेगळे झाले म्हणून ते पालक वाईट ठरतात असं पण नसतं. ऑफकोर्स घटस्फोट हा साजरा करण्याचा विषय नाहीये, पण प्रत्येक घटस्फोट अपयशी नसतं. कधी कधी स्वतःचं मानसिक आरोग्य, मुलाचं भविष्य आणि एकमेकांबद्दल उरलेला आदर जपण्यासाठी घेतलेला हा सगळ्यात मोठा आणि योग्य निर्णय आणि जबाबदार निर्णय असू शकतो. टॉक्झिक नात्यात आयुष्यभर अडकून राहण्यापेक्षा सन्मानाने वेगळं होणं अनेकदा जास्त योग्य असतं. तुमचं काय मत आहे यावर कमेंटद्वारे सांगा.